येऊन बसले राजा आणि मला आवाज देऊन राहिले, चला ना ते पटपट गंजी करून घेऊन आता कवटी उचलून घेऊ जमा करू. हा झाकून ठेवा लागणार ना ते. काय जास्त 3-3.5 होऊन राहिले ना. अरे थांबा ना तुम्ही, तुम्हाला कायसाठी बोलावलं आता? इंका कंदील आबाजी हरभरा ऐकून आले, म्हणलं चला तोंड गोड करा. अंगूर आणले, शेप आणले, जरा नाश्ता करा, मग करू ना तेवढं. आता काय आपल्याला कामच काय? पडे ना झाकट किती अंधार होईना, पण तुमची गंजी करून देतो. बसा तुम्ही, बसा, नाश्ता करा. जरासा एक महत्वाचा विषय आहे, जरा बसा, तुम्हाला सांगायचं आहे. आता काय पाहा लागते नाही, हरभरा ऐकला ना, हो ना, चोरीचा. काय म्हणते, केवढ्याचा गेला मग हरभरा कंदील आबाजी? कसं काय आले, किती आले हिशावर मग? अरे बा 5-5 काय करता आता? हो कशी बी आता ते हरभरा चोरला म्हणून आले, नाही तर मग पुरा पाला पाडला त्यानं. मग काय 7,000 गुन्हा होता आम्हाला. हो पण ते काय आता देवदास म्हणे बरोबर नाही केलं म्हणे तुम्ही. मग काय चोरीचा हरभरा ऐकला आणि ते आणला आणि फालतू नसतं अंगात आलं तर. हा तसं तशाने झालेच गुन्हा ते. मग काय तुला माहिती आहे का आज काय केलं होतं त्यानं? मग आताच फोन आला खादोड्या, सांग ना शिवलाल काय प्रकरण घडलं तर सांग ना, यायला सांग ना. मोठी यायली वाटू गुलाबराव असा आहे तसा आहे. अरे मला त्याचे 10 पोती चोरायला पाहिजे होते आम्ही, इतका नालायक आहे ती. मग विचार ना शिवलाला काय झालं असतं. झालं बा, काय झालं काय म्हणलं? काय सांगता शांताराम भाऊ, तुमच्या हरभऱ्याला आम्ही आता सोंगायला हाव तरी नाही तर आता जर का समजा कंदील आबाजी ते अजबराव कटलं घेऊन का मार्केटला गेले असते ना, हो तर आज आम्ही इथं अर्ध्या तासाच्यात आम्हाला इथून उचललं असतं म्हटलं. हो पोलीस लोकांना. हो इतका खतरनाक गेम रचला होता म्हटलं गुलाबरावनं. त्या खादोडे नालायकवानाचं ते आहेच संग त्याच्या. हो आत्ता फोन आला ना त्याचा खादोड्याचा, म्हणे हो हरामखोरो असं केलं तसं केलं. हां हो ते जरा आपलं कशी कटलं काही तिथं पोचलं नाही, अजबरावचं कटलं सुरूच झालं नाही आणि यायनं बाहेरल्या बाहेर इकला हरभरा आणि ते बसले वाट पाहत. आत्ता शेवटी फोन लावला त्यानं, काऊन नाही आलं बा. हो पूर्ण त्यानं फिल्डिंग लावली होती, पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता आणि कंदील बुडा एक खेप सापडला असता हरभऱ्यासहित की बस तेही लंबे त्याच्याबरोबर आम्ही लंबे. हो बिलकुल आमची होळी आमची धुलीवंदन बिलकुल पोलीस स्टेशनमध्येच असती. बापाला का म्हणजे रंग यात मला सीट पकडून राहिले ते मग तुम्हाला ते नाही. हो योग सुद्धा तुमचे नाही का? हो कटलं सुरू झालं नाही हो अजबरावचं. बरोबर आहे पण राजा. हो पण हे खादोडे कसं काय आला याच्यातून? ते संजय नाही का रे बरं यात्रेत होतं त्यानं ते खादोडेला फोन लावला वाटते. हो त्याच्याशी बरोबर बा आपला दुश्मन कोण आहे बा हे लक्षात घेतलं. अमेरिकेचा दुश्मन कोण आहे आणि रशियाचा कोण आहे. मग रशियाकून जाव का अमेरिकेकून जाव. मग ते गेला एका ऐकून, आपण राहिलो एका ऐकून. तर त्यानं खादोडीचा संपर्क साधून बरोबर आपल्याविषयी प्लॅन रचला. खादोडे तर माहीतच आहे, मग त्याला तर वाटे आहे तर खोलीत आला आपल्या हातात. त्यानं यायला पोलीस स्टेशनला रिपोर्टही द्यायला लावला. सगळं करावा तुम्ही, मी बरोबर यायला अंदर घालतो, मीच खर्च करतो असं तसं त्यानं पुरी फिल्डिंग लावली. मग काय बाबा रिपोर्ट दिला, पोलीस स्टेशनवाले आले तिथं सगळे जमा झाले म्हणे. बस आता आपली याची तयारी बा आणि त्यातली आमचं कटलं काही सुरू होई नाही. योगसुद्धी आमचे आम्हाला वाजला 1:30. हो आम्ही सरळ सरळ हरभरा बाहेरला बाहेर इकला, पैसे घेऊन मी चालला आलो. आता तर आता त्याचा फोन आला, म्हणले का नालायक हो आले ना म्हणे तुम्ही. हो आज तर असे लंबे केले असते ना म्हणे तुम्हाला. हो सरके बिलकुल सालंशाच काढायचं काम पडलं असते म्हणे. 7-8 घातलेच असते म्हणे अंदर. हो असा तसा बोलला आम्हाला आता ते. हो आता त्याचाच फोन होता. नाही लय तेल टाके आहे खादोडीला काहीच गरज नाही ना. हो काही गरज याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला कार्यक्रम करून राहिला. काड्या करायचे कामं करून राहिला मागून. हो मागून म्हणजे रामपूरची बदनामी कशी होईल बा, नामोशी कशी होईल. एक खेप जर तुम्ही सापडले असते, पेपरबाजी इतकी केली असती त्यानं की पहा बा रामपूरमध्ये इतके बा हरभरा चोरी करून त्यांनी असं केलं बा शिवलालजी टोयगोटे यांनी. असं तसं बिलकुल त्यानं लय म्हणजे मावलंच केला असतं, रंगवलं असतं मस्त. आता तुम्हाला सांगतो ना, मागं ते लईनचे प्रकरण त्यानं मीटरात काढ्या त्याच्या माणसानंच केल्या आणि तिकडून ते गाडी पाठवून दिली. बरं ते भूषण आला म्हणून काम बचावलं. म्हणजे आपल्या मागं म्हणजे एक नाही काही ना काही त्याचा लोचा सुरूच असते. हो याचा लोचा एक खेप तर मिटवाच लागते आपल्याला. हो म्हणजे हे याले फोन कर जरासा आणि त्याला म्हणाले का म्हणा तू मागून अशा काळ्या करू नको ना म्हणा. ये ना म्हणा समोरासमोर मैदाना. काय आहे शांत इथं कुठं कोणत्या चौकात याला सांग ना म्हणा. सांगाच लागेल त्याले असे एका कथील कुठे कामं करू नको म्हणतो तू. याच असं तर मैदानात नाही म्हणा मर्दासारखा. मग सांगतो म्हणा रामपूरचा झटका तुला काय तर. असे तेल टाके कामं करू नको म्हणतो. बरं आता लावतो मग. लावा तिथंच असं ते गुलब्यान तिथंच आहे. हो लावा आताच फोन येऊन गेला. लावा त्याला. नाही 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 अरे आम्ही नाही काय बरं तू संजय बाबा काळजी नको करू. तुला वाटत असं ना आम्ही 1-2 वेळ समजा आता आपला पत्ता नाही पडलं. पण त्याला माहीत आहे. हो खरे दुश्मन जे आहे रामपूरचे आम्हीच आहो. मी हटीले. हो आम्ही त्याला जेरीस आणलेला आहे. हो सांगतो ना तुम्हाला. आणि एक दिवस त्याला सगळ्याला गावाले पुरंच फिटवणार आम्ही. हो पाहा ना तुम्ही. हो कारण की आमची जगजेड दुश्मनी आहे ना दोघांची, आमची समजा रामपूरवाले ना आम्ही. तसं हो का? म्हणजे समजा जुन्या काळापासून आहे काय दुश्मनी तुमची याच्या संग रामपूरवाल्या संग म्हणजे बापदाद्यापासून? नाही ना हे चायना सुरू झालं तरी बसून. हो हे जे आहे की रामपूरचा 1 नंबरचा नालायक माणूस. हो तिथं जे जर पाहिलं ना सगळ्यात नालायक शांताराम घनगणी. हो याच्यापासून आमच्या दुश्मनीची सुरुवात झाली. हो त्याची पोरगी डॉक्टरी नव्हती, मला माया पोरगा डॉक्टर आहे, लग्नासाठी काय हरकत आहे. हो तर नालायक बनायच्यानं नाही म्हणलं. हो त्याच्या आधी समजा एक खेप आमचा फंडा पडला. हो ते शेतीवाडी जे मोजमाप करायचं होतं तर मग ते त्यातलंच ते काय आहे बा त्याचं नाव आपलं देवदास सनसनी. हो ते 2 नंबरचा नालायक माणूस. हो त्यानं ते प्लॅन रचला आणि मला अटकवलं त्यानं. हो म्हणजे रंग ह्यात पैसे घेताना टेबला खालून. आता तहसीलमध्ये होतो मी तसा. हो त्यावेळेस लय पैसा खाल्ला मी, लय बिलकुल कमाई केली ती म्या. जुने आपलं लय कमाईचं होतं समजा. तर आता ते असा झाला विषय. मग आता तेव्हापासून दुश्मनी वाढत गेली वाढत गेली. अजूनही आमची चालूच आहे. तर सर मग हे बांदरवानाचं ते शिवलाल टोयगोटे आणि ते कोणता बुडगती काय कंदिल्या हो ते कसे काय आले विरोधात तुमच्या? बाबा बाबा ते तर त्याचं नाव नको काढू. ते तर मान आला काय. हो शिवलाल टोयगोट्या बापा बाबा गावातलं असं सुद्धा दिसत नाही त्याला. माझ्यासारख्याच काय दिसत कामाला होतं ना ते 3-4 महिने त्याचे सगळे फॅमिली सहित. शिवलाल टोयगोट्या आणि त्याचे 2 सोबती ते अटारणे संघ असते ते. हो आपल्या स्वयंपाक पाण्याला याले त्याले धुणं भांडे हे ते कामाले होते ते. मग काय तर जिनिंगवर एक जण असा इकडे तिकडे दवाखान्यांनी टेबलं पुसाले. नालायक बनायचे अंगात आले द्यायच्या. हो 4 लाख डुबून पळायला लगायचे. हो पण ते दुश्मन झालं ते बसून.
असं म्हणजे 4 लाखाला फिटवलं तुम्हाला समजा नाही का, म्हणजे पैशाने फिटवलं. पैशाने म्हणजे सर घरात चोरून न्यायची फिक्रीत होते, लवकर बाहेर काढले ते बरं केलं मी. मग एका दिवशी माझ घरात डाका टाकला असता. पण आता येईल काय सांगा, आता अंदर माय काय आहे तर. बरं असा विषय आहे ते. हो, बाकी आता तुम्ही काही काळजी करू नका. पुढे जर काही अडचणी आली तर मला फोन करा आता. रामपूरवाल्याले एक दिवस तरी सगळं गाव मी जेलात घातल्याशिवाय राहणार नाही, एवढं माझ्या उद्दिष्टच आहे आयुष्याचं. हो, एक दिवस तरी मला जसं यायनं घातलं ना तसं यायला घालणार आहोत मी. शिवलाल टोयगुटे 1 नंबरवर, शांताराम घनगण्या, देवदास सनसन्या आणि एक ती कंदील बुड्या. हो, यायले 5-7 जणाले एक दिवस तरी मी फिटवणार आहोत. हो म्हणा, ते तुमची पण बाकी हिंमत पण लागन बा. हो, पुऱ्या रामपूरला जर तुम्ही चॅलेंज देऊन राहिले, हो, कारण की आता सांगा एकटा माणूस पुऱ्या गावाला जर भिडून राहिला म्हणजे काही मामूल नाही तुम्ही समजा. मग खादोडे म्हणते ना मला बी, मग शेरा मी शेर. मग हो, ते काय पाळलेलं काय हा भिगी बिल्ले ते सगळे. मग एकटा इकत घेतो पुरं रामपूर. हो, इतका करोडपती घरचा माणूस आहे म्हणलं मी. ती चिल्लर लोक मला चॅलेंज देऊन राहिले. जिल्हा परिषदेला माखेलामध्ये उभं राहतो म्हणजे शिवलाल टोयगुटे. हरभरे चोरून राहिला, कोंबडी चोऱ्या, त्या हॉटेलच्या कोंबड्या चोरल्या होत्या, तरीपासून त्याच्याही संग दुश्मन झाली. मग त्याला लई जेरीस आणलो त्यानं. आता मला सपोर्ट आहे हॉटेलचा. हॉटेल मी हो, अजूनही बाकीचे आता तुमच्यासारखे समजा असे चांगले लोक आपल्या बाजूने आहेत आणि ते सगळे नालायक लोक. हो, ते मग अशी दिसले होते, ते असे लंबे तोंड होते, ते 2 माणसं संघ होते, गाडी आणली होती, ते होय का हॉटेल असं असं ती गुंडा दिसते ते. अरे बाबा, गुंडा काय, मोठमोठे रायफल आहे AK-47 आहे त्याच्यापाशी. मग काय तुम्हाला काय माहिती, त्यानं जर का बाहेर काढली नाही, रामपूरचा एक गावातही थांबत नाही, कुत्रं नाही थांबत. मग त्यानं फक्त हिंमत लावा. पण त्याला वाटतं बा जाऊ द्या, काय भानगडीत पडता. पण त्याला जेरी चाललं नाही ना, तरीपासून तर आता तसे हात नाही टाकून राहिले आपल्याविषयी. पण नाही तर आता लोक तर माझ्या घरी डाका टाकला असता त्यानं. मग हो, पण ते हॉटेल माझ्या सपोर्टले आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, म्हणून हिंमत चालून नाही राहिली त्याची. बापरे, म्हणजे समजा डाका टाकायच्या फिक्रीत होते नाही तुमच्या घरी. काय सांगता, 2 प्रयत्न झाले ना त्याचे, 2 प्रयत्न. हो, पण काही हातात नाही आला, पैसा हाती आला त्याच्या. मग त्याला माहित नाही खातोडे काय चीज जायचं. मग दिमागाचा खेळ आहे ना आपला. चला येतो मी आता, काही जास्त आता बोलायला पुरत नाही. हो, ठीक आहे, चला येतो मग. त्यातच पुन्हा नाम लिहायचं आहे तर हाजीर. हो, आता काय म्हणते पाहतो ना आता. हो, आत्ताच आपण लावला होता, आता त्याने काहीतरी विचार केला असं. पाहतो काय म्हणते तर. हो, उचलतो. बोला बोला. हो, काय आता काय नवीन आता झालं बोलणं आपलं. ते कसं महत्वाचा विषय राहिला आता बोलायचा. हो, म्हणलं एक तुमच्या संग बोलूनच घ्या आता. आता इथं मंडळी सगळीच बसलो आम्ही. हो, हरभऱ्याचे पैसे आले, नाश्ता पाणी करून राहिलो होतो. तर म्हणलं कसं आहे, तुम्ही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून रामपूरवाल्याचा गेम करायला निघणारे तुमच्यासारखे चिल्लर लोक. तुम्ही किती काही तिकडे काळ्या केल्या आणि किती काही तुम्ही काही केले. ते मीटरमध्ये ते कोणता ते फॉल्ट करणं नसं तर अशी चिल्लर कामं बंद करा म्हणलं तुम्ही. जर तुमच्यात हिंमत असेल ना, तुम्ही समोरासमोर या ना रामपूरवाल्याच्या. काय तुम्ही असे मागून काळ्या करून राहिले. आता अब्जपती माणसाले धमकी देऊन राहिली ती. अबे चिल्लर लोक हो, लेका संध्याकाळचं सोयीचं पाहा लागते तुम्हाला. आणि मला माझ्यासारख्याला तुम्ही आता माई बरोबर करणार का. समोरासमोर या. अबे समोर नाही, तुमच्या गावात येऊन तुमचा गेम करणारा माणूस खादोडे आहे ना म्हणलं. तुम्हाला काय माहित आहे. त्याला का हरभरा चोट्टे हो, कोंबडी चोरले का आम्हाला माझ्यासारख्याले. या ना कुठे येतात, द्या ना कोणत्या चौकात येतात तुम्ही. सांगा ना कुठे या लागते तर. कुठे यायला तयार म्हणलं. खादोडे बा एकटाच पुरून उरणार तुम्हाला. तुम्हाला काय वाटून राहिले का. सांग ना कुठे या लागते तर. दे ना, सांग ना काय चॅलेंज आहे तुमचं का. जाऊ द्या ना, काय चॅलेंज तुम्ही मागून राहिले. हो, हे पहा माणसाच्या, आमच्या रामपूरच्या माणसाच्या केसारे धक्का लावू शकत नाही तुम्ही. काय बोलून राहिले तुम्ही, काय चॅलेंज द्या लागते. हो, देऊ का चॅलेंज. हो, देऊ का कंदीला बसती चॅलेंज यायले. हो, आहे का चॅलेंज स्वीकारायची तयारी आहे का तुम्ही. देऊन पाहिनं, आजमावून पाहिनं, मग समजा तुला काय चीज आहे खादोडे तर. सांगा कंदीला बुजी. हो, सांगा यायला चॅलेंज सांगा आपलं. हॅलो, कंदील बुडा बोलतो म्हणलं. काय हो, एकच चॅलेंज आहे म्हणलं तुले खादोडे. हो, तू रामपुरात फक्त आता डबल येऊन दाखव म्हणला. रामपुरात जर तुझ्या पाय पडला ना तर नावाचा नाही म्हणला, तुझ्या टंगडे तोडून का हातात देईन म्हणलं, समजलं का. तू आता फक्त रंगपंचमीले. हो, आता मंगळवारी आहे वाटते नाही का. हो, बरं तर मंगळवारी धुलीवंदनच्या कार्यक्रमामध्ये जर का तो समजा शिवलाल टोयगुटेले 2 बोटे रंग लावून दाखवला. तर म्हणलं तू जिंकला. तुले का म्हणलं करीच्या दिवशी समजा पूर्ण लक्ष्मणच्या धाब्यावर जेवण देईन म्हणलं सगळ्या, समजलं का. आपल्या मायकून कंदील बुट्याकून. फक्त तो म्हणलं रामपुरात येऊन शिवलाल टोयगुटेले रंग लावून दाखवा फक्त, बस झालं का म्हणलं. तुझे बरं चॅलेंजर खतरा आहे ना रामपुरात येऊन पायदा बा म्हणलं. हौदात डुबतीन पडतो मला. म्हणा आलं ना लक्षात आलं ना. अरे म्हणलं आपली गल्ली में कोई कुत्ता भी शेर होता फिर काय. कुठं आज सांगा तुम्ही, कुठं दुसरी ठिकाण सांगा तुम्ही. दुसरं सांगा. टरकली नाही का. अरे रामपुरात तू हिंमतच नाही यायची आता. तू तर बा सांगतो ना, तू आम्हाला चॅलेंज दे. हो, आम्ही तुझ्या घरी येऊन तुला जर रंग लावून नाही गेलो ना, ती बी बेदम रंग लावून जातो. हो, सांग आम्हाला दे चॅलेंज. तू येऊ का म्हणलं तुझ्या घराभोवती. सांग तुला धुलीवंदनच्या दिवशी जर तुला रंगून नाही वापस आलो ना तर नावाचा शिवलाल टोयगुटे नाही म्हणलं. हा हिंमत नाही. अरे मी एबा रामपुरात येऊ शकतो. माझ्या घरापाशी मला तुम्ही रंग लावू शकत नाही. फक्त मला विचार करून सांगू द्या तुम्ही. विचार करून सांगतो तुले. मी येतो का तू येतो. पाहू ना तुमच्या रामपूरचे, तू एकटा नाही पुरं गाव घेऊन आला भेट नाही म्हणलं मी, समजलं का. आणि दुसरी गोष्ट, मी रामपुरात येऊन लगा तुम्हाला सगळ्याला रंग लावून जातो म्हणला. हो, एवढा म्हणलं मी बी काही सोपा नाही म्हणलं. फक्त मी विचार करून सांगतो तुले. कुठं यायचं. हो, रामपुरात यायचं का माझ्या घरापाशी यायचं. हो, झालं चालेल. बस 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 घे तू आता विचार कर. सांगा मला कुठे या लागते. हो, तू रामपुरात येतं का आम्ही तुझ्या घरापाशी येऊ. सांग आता तुझे काय निर्णय आहे.
आज आता अर्ध्या घंट्यात निर्णय देतो तुला हॉटेलला भेटतो बस 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 अर्ध्या घंट्यात निर्णय देतो तुम्हाला का रामपुरात येतो नाही तर मग इथं या तुम्ही कुठेही बी यायला तयार आहो फक्त मला थोडासा विचार करायला टाईम द्या अर्ध्या घंट्यात क्लिअर अर्धा नाही 1 घंट्यात सांग काही विषय आहे का ठीक आहे तर ठेव फोन आता काय रे त्या माणसानं गाडी जाडवी लावली ना बा एखादा असता ठोकला असतं एखाद्यानं काय होतं इकडे आपल्या फार्मच्या इकडे काय चालले होते म्हणलं काय माणसाला ज्या फार्म हाऊसमध्ये जाऊन बसले तुम्ही हो मी घरी गेलो तुमच्या शेवटी माझी बहीण म्हणे बा तिकडे गेलेत म्हणे ते चाचा भतीजाला पोहोचून द्यायला ते तुमच्या जनात मार्केटमध्ये 2 वाजे लोक थांबलो ते वाया गेलं का हो ते काही आलाच नाही अजाबराव शेवटी मग आता यायला म्हटलं पोहोचून द्या चला घराकडे गेला आजचा दिवस हो काहून काय होतं तुम्ही कायसाठी आले होते मग काय गडबड आहे काय फालतूचे कामं हे रामपूरवाले आता ब्रेक झाला 3चा मी म्हटलं बा गुलाबरावला म्हटलं का येत नाही वाटते ट्रकली म्हटलं द्यायची तेवढ्यात द्यायचाच फोन आला म्हणे कशी भिंगरी घेतली म्हणे आम्ही तुमची कसं फिरवलं म्हणे दिवसभर त्यानं आता इथं माणूस ठेवला होता वाटते कोणतरी हॉटेल होता म्हणे तिथं बाकीचे पोलिसही बोलावून ठेवले म्हणे पण कशी तुम्हाला दाखवली म्हणे आम्ही आमची भाऊ आमच्या संग पंगा घेऊ नका म्हणे म्हणे तुम्हाला जर वाटत असेल ना म्हणे येऊन दाखवा म्हणे रामपुरात शान असेल तुमची दा इतकी तुम्ही धम्मक आहे तर पकडलं का म्हणे आमच्या माणसाला ऑटो नाही आला म्हणे काही नाही आला म्हणे कशी मजा घेतली म्हणे तुमची आता आपण त्याची मजा घ्यावं तर ते आपली मजा घेऊन राहिले होते मग समजा नाही का असंच झालं ना ते शेवटी म्हणजे आपलाच हासा झाला शेवटी मग ते तर जाऊ द्या कचरा झालाच आपला आजचा पण मला धमकी दिली त्यानं म्हणे हॉटेल असो तुम्ही असो किती अजूनही तुमचे असन म्हणे तुम्ही फक्त रामपुरात पाय टाकून दाखवा म्हणे आता तुम्ही रामपुरातनी जर तुम्ही धुलीवंदनच्या दिवशी शिवलालले फक्त 2 बोटं रंग जर लावला म्हणे तुमच्यापुढे नतमस्तक व्हा म्हणे आम्ही काहीच तुमच्या वाटी जाणार नाही म्हणे आडवे येणार नाही म्हणे तुम्हालाच आम्ही बा खरे मानू म्हणे नाही बहादर तुम्हीच म्हणून म्हणलं आणि एक तर पार्टी देऊ म्हणे तुम्हाला त्या दिवशी तर म्हणून म्हणलं आपल्याला धमकी दिली बा येईन आता काय करावं लागेल मी आणलं बा काय धमकी देता मी सांगतो म्हणलं गडबडीत जरा 1 घंट्यानं फोन लावतो बाबा म्हणजे इथपर्यंत आले का त्याची लय मस्त आले मग आता यायला काय वाटून राहिलं म्हणजे काय चिल्लर समजून राहिला का आपल्याला त्या अरे भाऊ म्हणा घोडा का दाबला ना म्हणाले का एक गावातलं थांबणार नाही म्हणा सरीला का जंगलाय ना पैसा कायले वाटी जाऊन राहिले म्हणा भाऊ हॉटेलच्या माया नाव घेतलं त्यानं तुमचं नाही अजूनही घेतलं हो तुमच्या कॉलनीतली किती कसं ती या ना म्हणे 5-50 जण या म्हणे नाही तर आम्ही येतो म्हणे हो तुमच्या घरी येतो म्हणे नाही तर हॉटेलच्या येतो म्हणे कुठं येऊ सांगा म्हणे फक्त तुम्हाला रंगून जातो म्हणे आम्ही घरात येऊन घुसून मारून जातो म्हणे भलं झालं राजा हे रस्ती झालं ना आता आपण गंमत समजू राहिले हे म्हणजे आपल्याला म्हणजे लस चिल्लर समजू राहिले म्हणजे माया फार्ममध्ये येऊन मा घरामध्ये येऊन मले रंग लावून जातो म्हणते असं म्हणणे नाही तुम्हाला मले हो बिलकुल बिलकुल हो सांगा म्हणे तुम्ही आहे का तुम्हाला कबूल चॅलेंज मग चॅलेंज दिलं ना त्यानं नाही तर तुम्ही या नाही तर आम्ही येतो हो सांगा कोण येते म्हणे आम्ही रंग लावून जातो म्हणे का तुम्ही जाता म्हणे आताच सांगा म्हणे नाही हे बा हो आपल्या इथं नका बोलावं द्यायला हो आपल्या इथं येऊन ते काय करन त्याचा प्लॅन आहे मला मी ऐकला ना प्लॅन करीसाठी आपले इथचे कोंबडे गिंबडे हे ते सगळे घेऊन पैतीन ते फार्ममध्ये अटॅकच करणार आहेत ते हो पुऱ्या गावाची कर आपल्या भरोश्यावर करणार आहे ते हो त्याला आपल्या इथं बोलावू नका हो पुरा रंगरंगोटी करून देईन आपल्या घराची सरा धिंगाणा हो कलर इकडे तिकडे तुमच्या बंगल्याचा सरा धिंगाणा करन ते हो त्याला इथं बोलावू नका हो रामपुरात जाऊन आपण दांगडो करू ते काय समजते आपल्याला चालते मग हो नाही मी आता म्हणलं मी कुठे तयार इथे आले तरी काही विषय नाही म्हणलं नाही तसं नाही ते प्रकरण याच्यात हे बा जसं वरून दिसते तसं हे प्रकरण नाही हो हे काय करणार आहे याचा प्लॅन आहे मग आपल्या घराभोवती येडा घालती रंग लावले आलो बा आमचे संबंध आहे बा घरात घुसती ना हो घरात घुसून ते त्याचा हात सफा करते चोरी करतीन ते डाका टाकतीन ते हो 4 जण रंग लावाले ना 8 जण चोरी कराले मग असं त्याचं काहीतरी षडयंत्र आहे हो असं मला वाटते म्हणून तो स्वतःहून फोन लावला त्यानं हे आहे ते कारण त्याचं असं असं ते नाही म्हणजे 6 जण भजणारे 60 जण जेवाले बाकीचे हात सफा करतील 6 जण मला रंग लावतील हो राजा हे बरोबर आहे तुमचं हे काही खोटं नाही तुमचं नाही का हो कारण की यानं सोचून समजूनच आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे हो बरं मग आपण जायचं का मग पण नाही तिथून काय तोंड करून याला ना इतके मोठे लोक ते समजा त्याच्या बॉर्डरमध्ये जाऊन आपण त्याला समजा हे देऊन राहिलो अंगलट नाही आला पाहिजे नाही तर मग गदेवर नाही मिरवणूक काढा द्यायला आपली काही धमकी नाही काहीच चॅलेंज नाही द्यायचं हो निरा फक्त लंब्या गोष्टी आहे दिल्लीपर्यंत गोष्टी आहे गल्लीत त्याची किंमत नाही सांगतो तुम्हाला हो फक्त मी एकटाच म्या का आता हे काढली ना तिथं फक्त म्या एक बार कराव हो एक बार का केला ना त्या वळ्यात झाडाखाली जर का गावातलं कुत्रं थांबन तर मला म्हणा दाष्टे लावून घराने लपतील ती बाजाखाली मग तुम्हाला काय वाटून राहिले एवढे भेकाळ लोक आहे त्या गावातली म्हणता नाही म्हणजे समजा आपण तिथं जाऊन आपल्याला समजा मग काही ना काही कारणा करावं लागेल नाही का मला वाटलं आपण तिथं जाऊन नाही अटकाव त्याच्या फाशी असं वाटलं मला मग समजा शिवलाला मग रंग लावू शकू आपण समजा हो म्हणजे कसं चॅलेंज द्यायला गेला पूर्ण होईन आपल्याच्यानं अरे फोन करा सांगून द्या त्याले हो शिवलाल नाही सर गाव रंगून जातो म्हणा आम्ही आता यावेळेस हो क्रेन मशीनच न्यायची मोठी त्याच्यावर तुम्ही बसायचं म्या बसायचं आणि पुरं गाव रंगून चाललं जायचं शिवल्या काय काढते त्याच्या घरापाशी उभी करून बाहेर ओढत आणतो त्याला काय वाटून राहिलं एकही सामनी आहे शान नाही फक्त म्या एक बार करावं तिथं विषय संपला
चालते ना, मग चालते ना. तुमचा जर सपोर्ट असेल तर मग तुम्ही आत्ता फोन लावतेले. हो, तुम्ही आहे ते गुलाबराव आहे म्हणे, मी सपोर्ट करतो म्हणे तुम्हाला, कोणतं जर लागलं तर संजय गिंजे आहेत. अजूनही बाकी समजा आपले चाचा भतीजात आहेच. बस सगळे जण चालले जाऊ आपण, सांगा आपली टीम लागलं तर कॉलनीतले लोक घेतो 7-8 लोक. तिचंही काम नव्हतं म्हणा, पण तुम्हाला वाटत असेल तर संघ घ्या. हो, त्याला म्हणा चालता का म्हणा होडी खेळाले, हा असं सांगा त्याला. हो, बंदूकचं काहीच नाव नका काढू, तिथं गेल्यावर काढतो मी मग. हो ना, हो ना, बिलकुल बिलकुल. त्याला मग जसं चला बा होळी खेळा रामपूरले असं म्हणून त्याला घेतो मी गाडीत नाही. बस आपली क्रेन मशीन तुम्ही बिलकुल तयारच राहायचा. जे काय करायचं ते करू मग तिथं गेल्यावर. हो, यायला काही सांगायचं नाही कॉलनीवाल्याला. घ्या ना, तुम्हाला जे वाटन ते घ्या, नाही तर नका घेऊ. मी हावच सांग तुमच्या. हो, लावा आता फोन द्यायला आणि कडक सांगून द्या. काय शिवला, 1 घंटा होऊन राहिला, तुमचे कवटे उचलणं झाले, अर्धी गंजी लागली. अजून फोन नाही आला खादोडेचा. मला तर नाही आला बा, तुला आला का? ते कायचा फोन लावते काय तर काय, मग काय तर धमकीनच थंडागार पडला ती. मग काय तर त्याला वाटते बा कुठं बसतं तिथं जाऊन आणखी नसते कामं काढ. 2 खेप तोंडावर पडेल येते काय लावते फोन. आला का म्हणा फोन, हो ना, नाव काढलं हजर झाला. 1 मिनिट पाहू द्या. केला का फोन? बोला बोला. काय म्हणणं आहे मग? घेतलं का चॅलेंज, स्वीकारलं का? चॅलेंज तर तेव्हा देऊ राहिलो तुम्ही तुले, पण जरासं मी गडबडीत होतो जरा. लोका देखता मी कसं असं तुमच्यासारखे बोलबच्चन नाही माया. आता म्हणलं सांग काय म्हणणं आहे तुया. आता सांग. आता चॅलेंज सांगितलं ना तुम्हाला रामपुरात एवढा पाय टाकू देत नाही म्हणलं आम्ही. रंग लावायला तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे की मला रंग लावून दाखवा फक्त. नाही तर आम्हाला बोलावा, तुमच्या घरात घुसून नाही रंग लावीन. 2-3 कानपट्टे शेकून देईन तर नावाचा शिवला टोय गोटे नाही. मला तसं वाटते हे रामपुरातले इराणले जायला पाहिजे होते. हो, एखाद्या याच्यात गेले तरी असते सगळे. का रामपुरा, म्हणलं त्या रामपुरात यात सोड. हो, तू हे सर गाव रंगून जातो म्हणलं आम्ही आता. 1-2 सोबती आणले चालते ना काही, म्हणजे काय काय एकटा शिव म्हणलं मग. अरे एकटे काय आले, 100 घेऊन या संग. हो, 100 आणले हो तरी आम्ही भेट नाही म्हणला, समजलं का? हो, तुमचा काय ते हटेले दोस्त आहे ना, हो तुटेल्या, त्याला फाटेलेले पाठवा. तुम्ही या, अजूनही 4 लोक संघ आणा. जेवढी हिंमत असेल तेवढी ताकद यावेळेस लावून द्या तुम्ही. म्हणजे डबल आमच्या वही लागू नका. शिवला त्याला शक्यतो म्हणा आम्हीच येतो म्हणा, असं म्हणणं इथं नको येऊ देऊ. ए बा खादोडे, ऐका म्हणलं तुम्ही इथं येऊन तुम्ही काय तोंड करू नका. वैकू येसाल म्हणलं घरी गेल्यावर. त्याच्यापेक्षा आम्हीच तिथं येतो आणि तुम्हाला सांगतो आमचा झटका काय आहे तो. काय 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 बेवकूफ समजून राहिला का? बोले का हो, येसान मा घरी रंग लावाले चोरी करून जासान लेको चोट्टे हो. हो, आम्हीच येतो म्हणलं रामपुरात, आम्हाला शिकू नका तुम्ही. तुमच्या तिथं येऊ, तुमच्या घरात घुसून तुम्हाला रंग लावतो आता. तुम्हाला काय वाटून राहिलं? ठीक आहे ना, या ना तुम्ही रामपुरात आहे बा. तुम्हाला या रामपूरच्या शिवडच्या अंदरही येऊ देत नाही आम्ही. मग तुम्हाला काय वाटलं? शिवलाल तर लय दूर राहिला. तेच म्हणून राहिलो. तर आता तुम्हाला कुठं यायचं, रामपूरला यायचं ना. झालं मग तयार आता, आम्ही तयार आहोत. बस बस बस. आणि आम्ही जर का रंग तुले लावला, सगळ्या जनतेसमोर माफी मागा लागेल, कान धरून उठबशा काढा लागेल तुम्हाला 4-5 जणाले, समजलं का? ते बिलकुल आहे बा, उठबशा काढीन म्हणलं मी. फक्त रंग लावून दाखव. बाकी रंग लावा तर दूर राहू दे, गावातच येऊन दाखव फक्त तू. झाला विषय समाप्त. पाहू आता काय होते. 2 दिवस आहे तुमच्या जोड, आमच्या जोड. लागा तयारीले. बस बस बस, ठीक आहे ना. लागा, तुम्ही लागा आता तयारीला. आता तुमची आली जवळ. आली रे आली, रामपूरवाल्याची बारी आली. खादोडे म्हणतात म्हणलं मला. ठीक आहे, ठेवतो. शिवलाल तागानी ते बोलण्यात आपल्या इकडेच घेतलं ना. आपण तिकडे जात होतं आपल्याला. तिथं गेलं असतं तर कसं आपल्या इथं काही त्रास नव्हता. हो, तिथं त्याचा होय ना बंगला खराब, आपल्याला काय तेच प्लॅन होता आपला. पण ते म्हणजे आपल्या गावात येतो आता, नाही नसती आपत आली. अरे असू द्या ना, कुठं कुठं माघार नाही घेता येत ना. मग त्याला वाटायचं पावा यायचीच टरकली. धमक्या तर दिल्या. हो, आता येतो म्हणजे येऊ द्या ना, मग येते तर घेऊ दे शकून त्याले. हो, तसं आता त्याला आपल्या शिवडच्या अंदर शिव देत नाही आपण. नाही ते तर करायच लागणार. आपण जास्त करून त्याला गावात तर प्रवेश करूच द्यायचा नाही. हो, शिवडवरच आपला पहिले सामना होईल त्याच्याशी. हो, एक टीम आपण समोर तिथंच ठेवू, पूर्ण रंगाच्या हे ते बिलकुल घेऊन तिथूनच पळायला पाहिजे त्या. हो, तिथं त्यानं अटॅक करायला आला गावात नाही. आपली टीम तयार ठेवायची, पोट्ट्याची सगळे. सगळे पोट्टे तयार ठेवायचे, रंगागिंगाच्या टाक्या गिक्या भरून. हो, आता हे 2 दिवस आपण तेच कामं करू. आपली याचे पैशाचे फुलं गिलं चांगले तुफान पोट्ट्याला म्हणा, चांगली होडी आहे म्हणा यावेळेस. करा जमा. गाडी बैलानं रंग तयार करायचे चांगल्या 15-20 टाक्या आणि बिलकुल शिवडवरच ठेवायच्या. तिथून आला ते की पुरा तिथूनच रंगून पाठवायचा. अफवास पसरून द्या ना. हो, आपल्या झुंबर भाऊ सांगून द्या गावावर हमला होणार आहे म्हणा खादोळेचा. हो, तेच म्हणलं गावाला ते कसं टच करावं लागेल किंवा खादोळे आपल्या गावावर हमला करणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी. रंगाचा समजा, रंगाचा बरं. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयार राहा, सतर्क राहा. आपापल्या घरी रंगाच्या बकेटा हे ते टमरेटर तयार ठेवा. बस बस बस, तसं करावं लागेल. ते आपल्या सरपंचाला म्हणा, बाकीचे सांगा लागेल की बा त्यानं आपल्याला धमकी दिली. त्यानं दिली बा आपल्याला की आता तुमच्या गावावर आम्ही रंगपंचमीच्या दिवशी येणार आहोत आणि तुमच्या गावातल्या लोकांना रंगून जाणार आहोत. चॅलेंज दिलं बा. म्हणून तुम्ही तयार राहा, असं सांगा लागेल. ते तर मग ते कसे लोक आपल्या इकडून येतील आणि आपला सामना त्याच्याशी चांगला होईल. फक्त मला रंग लागू नका देऊ, या दृष्टीने तुम्ही मला म्हणजे संरक्षण द्या. ते संरक्षण देतो ना तुले हे बा रंग लागूच देत नाही. त्याला इथं सांगतो ना, रामपुरात जर समजा आलाच ते कदाचित शिवडवरून, तर गावात त्याने टाक्यात नाही रंगवायचं चांगला. तिथं भुसकाई नाही द्यायचे, त्याने कलरचं टाक्यात नाही पाणी गिनी तयार ठेवायचं. आणि बाकीचं अजून नियोजन करूच समजा काय काय करायचं ते. आणि देवदासले सांगून देतो गद्यावर मिरवणूकच काढायची त्याच्या. हो, जितकी आले समजा आपल्या विरोधात हॉटेल ते दोघंच येतील, आले तर अजून 1-2 येईल समजा. येऊ द्या ना, जे काही येतील ते चाच्या भतीच्या असे तसे जे 2-4 लोक जमा करण ते. फक्त ते कसा धमक देऊ राहिला, झाला तर येणारही नाही ते.
तरी आपली बाजू पक्की ठेवणं बरोबर राहील. त्यानं अजून उद्या उद्या जर समजा जास्त लोक आणले तर चला ठीक आहे. मग आता फक्त तुम्ही वातावरण तयार करा आणि 2 दिवसात फुलं गिलं करून कलर हे ते जमा आपण तसं मी सांगतो पोट्टेले सगळं गाव भडकून द्या. आता खादोडी येणार आहे, हमला होणार आहे. आपापलं बिलकुल रंगपंचमीचं साहित्य तयार ठेवा. बंदुका हे ते बिलकुल ओके. यावरची होळी माहोल होणार आहे. झालं म्हणलं दिली आता धमकी तर दिली बा आता. हो पहा आता तुम्ही म्हणे ते बरोबर आहे राजा. हो मी येतो म्हणे तिथं तुम्ही नका येऊ. म्हणजे 100% तुम्ही म्हणता तेच डाऊट होता मला चोरीचा. डाकाच टाकत होते वाटते बहुतेक आपल्या दोघांच्या घरावर नाही का. नाही तर तुमच्या कोंबड्याला मुले असत्या. हो तुम्ही बरोबर केलं ते. आता तिथंच जायचं आपल्याला नाही का. तिथं मग आता कायच्यात क्रेन न जायचं का. बस एक मोठी क्रेन घ्यायची. हो नाही तर मग आपलं हार्वेस्टर तर आहेच चालू. हो हार्वेस्टरही घेतलं चालते. चांगलं उच्चीवर वर बसायचं आणि मस्त रंगाच्या टाक्या गिक्या चांगल्या पॉवरफुल घेऊन जायच्या. वरून असल्या गायवर बिलकुल फायरिंग करायच्या. नाही समजा आयरी आले हो तर एक आपला घोडा दाब लागे धडाल धूम कि सब गायब. 1 2 11 एक भी जगह पे नहीं रहेगा. जमलं कामच जमलं मग. हो तरी म्हणलं आपले कॉलनीतल्या यायला देतो भडकून जरा असं. हो रामपूरवाल्याची धमकी आली म्हणतो बा. कॉलनीवाल्याने या बा रंगपंचमी खेळायला हिंमत असेल तर. त्यांना करा ना जत्रा जमा. हो त्याला म्हणा चला म्हणा रामपूरवाल्याची धमकी आली म्हणा. हो याच असं हिंमत तर रामपूरले होळी खेळायला बोलावलं म्हणा. हो चला आले का रंग घेऊन आपापल्या पैशानं. हो इतका मोठा माहोल दिसल्यावर तर एकही जागेवर नाही थांबत तिथचे. पाहिजे तुम्ही हार्वेस्टर आणि लोखंड गाड्या आणि बापा कलर. झालं कामच झालं. तुम्ही फक्त अफवा पसरून द्या कॉलनीतनी आणि मी तयार असा बिलकुल हार्वेस्टर घेऊन. बरं ठीक आहे मग मी देतो संध्याकाळी बरोबर वातावरण तयार करून मानमोडे मार्फत. हो सगळे बिलकुल चालले मग. हो मंगळवारी सकाळी बिलकुल निघायचा. चला आता 2 दिवस आपल्याला तयारीला आहे. हो माहोल बनवून टाकू. चला ठीक आहे मग येतो मी. चला तुम्ही घ्या गाडी मी चाललो घरी.